Dear students, once again we will discuss the types of drama. In the last lecture we have discussed tragedy and comedy, and today we are going to discuss the next two types of drama, that is problem play and absurd drama. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये तुम्हाला ट्रॅजेडी आणि कॉमेडी हे नाटकाचे प्रकार मी तुम्हाला शिकवले आणि आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम प्ले आणि ॲब्सर्ड ड्रामा हे काय प्रकार आहेत ते आपण समजून घेणार आहोत. सो ॲट फर्स्ट वी विल सी प्रॉब्लेम प्ले. व्हॉट इज प्रॉब्लेम प्ले? द टायटल itself it shows a problem play. It shows that the play which deals some type of problem, it is called as problem play. की कुठल्या तरी सामाजिक प्रश्नाबाबत ज्याच्यावर चर्चा केली जाते किंवा ज्या नाटकामध्ये एखादा सामाजिक प्रश्न मांडलेला असतो, राजकीय प्रश्न मांडलेला असतो, त्या समस्यांचीच चर्चा केलेली असते, असे जे नाटक असतात त्याला म्हणतात प्रॉब्लेम प्ले. व्हॉट इज प्रॉब्लेम प्ले? The play that deals with some important social problem or important political problem, it is called as a problem play. This type of play is developed in 19th century to deal with the controversial issues in a realistic manner. It exposes social ills and stimulates thoughts and discussions from the audience. की हे नाटक जे आहे ते 19व्या शतकामध्ये प्रॉब्लेम प्ले जो आहे तो डेव्हलप झाला. आणि प्रॉब्लेम प्ले हा शब्द जो आहे तो हेनरिक इब्सेन नावाचे जे नाटककार आहेत, नॉर्वेजियन नाटककार, त्यांच्याशी रिलेटेड हा शब्द आहे. त्यांची जी नाटकं आहे त्यांच्यापासून प्रॉब्लेम प्ले हा जो विषय आहे किंवा ह्या प्रकारचं जे नाटक आहे ते जास्तीत जास्त चर्चेत आलं. The term is coined by the critic F.S. Boss in his Shakespeare and his predecessors in 1896. हा जो टर्म आहे प्रॉब्लेम प्ले हा कोणी कॉइन केला, म्हणजे कोणी प्रचलित केला, तर F.S. बॉस नावाचे एक क्रिटिक आहेत, समीक्षक आहेत. त्यांनी त्यांचं जे पुस्तक आहे शेक्सपियर आणि त्याचे प्रेडेसेसर्स म्हणजे त्याच्या आधीचे नाटककार हे 1896 लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी पहिल्यांदा प्रॉब्लेम प्ले हा जो शब्द आहे तो प्रचलित केला. दिस टर्म इज मोस्टली असोसिएटेड विथ द प्ले ऑफ हेनरिक इब्सेन. आणि प्रॉब्लेम प्ले हा जो शब्द आहे तो हेनरिक इब्सेन नावाचे जे नॉर्वेजियन नाटककार आहेत त्यांच्या नाटकांच्या संदर्भात जास्तीत जास्त वापरला जातो. हिज डॉल्स हाऊस डील्स विथ द थीम ऑफ मार्जिनॅलिटी ऑफ ए वुमन इन सोसायटी. आता फॉर एक्झाम्पल त्यांचं डॉल्स हाऊस हे एक नाटक आहे, तर त्या नाटकांमध्ये त्यांनी समाजात स्त्रियांची जी दुय्यम भूमिका असते किंवा स्त्रियांचा जो दुय्यम दर्जा असतो, स्त्रियांना जो दुय्यम स्थान दिलं जातं त्याच्याबद्दलची चर्चा जी आहे त्यांनी त्या नाटकामध्ये केलेली आहे. हे प्रॉब्लेम प्ले जे असतात ह्या प्रॉब्लेम प्लेलाच दुसऱ्या नावांनी संबोधलं जातं. त्याला थिसिस प्ले असं पण म्हटलं जातं किंवा डिस्कशन प्ले असं पण म्हटलं जातं. आता थिसिस प्ले का म्हणतो? थिसिस म्हणजे काहीतरी सिद्धांत मांडणं, काहीतरी थिअरी मांडणं, याच्यामध्ये कुठल्या तरी एखाद्या प्रॉब्लेमवर प्रकाश टाकलेला असतो, त्याच्याबद्दलची चर्चा केलेली असते, म्हणून त्याला डिस्कशन प्ले किंवा थिसिस प्ले असं सुद्धा म्हटलं जातं. और इट इज कॉल्ड ॲज कॉमेडी ऑफ आयडियाज किंवा यालाच कॉमेडी ऑफ आयडियाज असं सुद्धा म्हटलं जातं. आयडिया म्हणजे विचार, कल्पना. तर याला कॉमेडी का म्हटलं जातं? कारण याचा अंत जो आहे तो सुखांत असतो, शेवट जो आहे तो हॅपी एंडिंग असतं याचं, त्याच्यामुळे त्याला कॉमेडी म्हणतात. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना मांडलेल्या असतात म्हणून त्याला कॉमेडी ऑफ आयडियाज असं सुद्धा म्हटलं जातं. 20व्या शतकामध्ये जॉर्ज बर्नार्ड शॉ नावाचे जे ब्रिटिश नाटककार आहेत त्यांनी प्रॉब्लेम प्ले हा जो प्रकार आहे तो अतिशय लोकप्रिय केला. शॉची सगळी नाटकं जी आहेत ती प्रॉब्लेम प्ले ह्या सदरामध्ये मोडू शकतात. बरेचसे प्ले आता शेक्सपियरचे पण नाटकं असतील ना त्यांनासुद्धा आपण प्रॉब्लेम प्ले याच्यात मांडू शकतो. तर फॉर एक्झाम्पल हॅमलेट घेतला तर हॅमलेट इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ प्रॉब्लेम प्ले. हॅमलेटला सुद्धा आपण प्रॉब्लेम प्ले असं म्हणू शकतो. वाय? बिकॉज इट डील्स विथ द युनिव्हर्सल प्रॉब्लेम ऑफ ह्युमन बिईंग्स दॅट मॅन इज कॉट इन डायलेमा टू बी ऑर नॉट टू बी. ईच अँड एव्हरी पर्सन फेसेस दिस क्वेश्चन ॲट एनी टाईम इन हिज लाईफ. की जीवनामध्ये प्रत्येकजण द्विधा मनस्थितीत अडकत असतो
आणि जगावं की मरावं ह्या प्रश्नाला प्रत्येकजण कधी ना कधी सामोरा जातच असतो. तर हा वैश्विक प्रश्न त्याच्यामध्ये मांडलेला आहे. माणसाच्या मानसिक आंदोलनच आहे की माणूस नेहमी फसतो द्विधा मनस्थितीत, करावं किंवा करू नये. दोन गोष्टी असतात ज्या त्या एकमेकांपासून लांब उडत असतात. तर हा जो प्रश्न आहे हा याच्यामध्ये मांडला आहे. सो हॅम्लेट कॅन बी कॉल्ड ॲज ए प्रॉब्लेम प्ले. The second example of problem K can be given by the plays of G.B. Shaw. G.B. शॉची सगळी नाटकं जी आहेत ना ती प्रॉब्लेम प्ले ह्या सदरामध्ये मोडू शकतात. आता फॉर एक्झाम्पल त्यांचं मिसेस वॉरन्स प्रोफेशन हे नावाचं नाटक आहे. दिस प्ले डील्स विथ द इव्हिल ऑफ प्रॉस्टिट्यूशन इन द सोसायटी. की प्रॉस्टिट्यूशन हा समाजातला एक मोठा गहन असा प्रश्न आहे. एकही समाज असा नाही की त्याच्यामध्ये हा प्रश्न नाही. तर तो प्रश्न जो आहे तो त्यांनी याच्यामध्ये हाताळलेला आहे. की अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे आहे ते त्याच्यामध्ये हाताळलेले असतात आणि बहुधा काय असतात ना कॉन्ट्रोवर्शियल, की ज्याच्यामध्ये दुमत असतं, दोन्ही बाजू त्याच्यामध्ये स्ट्रॉंग असतात. असे कॉन्ट्रोवर्शियल इश्यूज जे आहे ते त्याच्यामध्ये मांडलेले असतात. अशा प्लेला आपण प्रॉब्लेम प्लेज आहे ते म्हणतो. दुसरं एक नाटक आहे G.B. शॉचं पिग्मॅलियन नावाचं अतिशय प्रसिद्ध असं नाटक आहे. आता पिग्मॅलियन हे जे नाटक आहे हे प्रॉब्लेम प्ले कसं आहे दॅट दिस प्ले डील्स विथ द क्वेश्चन ऑफ लँग्वेज. लँग्वेज इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन. इट इज अ मीन्स टू कनेक्ट मॅन टू मॅन, की माणसाला माणसाशी जोडण्याचं आणि माणसाला अभिव्यक्त होण्याचं, व्यक्त होण्याचं, दुसऱ्याला समजून घेण्याचं साधन म्हणजे भाषा असते. माणसाला माणसाशी जोडणारा दुवा भाषा असते. माणसाच्या मनात काय चाललं आहे ते त्याला व्यक्त करण्याची संधी भाषा देते आणि दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे समजून घेण्याची संधी आपल्याला भाषा देते. परंतु हीच भाषाची माणसाला माणसाशी जोडण्याचं काम करते. तीच भाषा माणसात दरीसुद्धा निर्माण करू शकते. भाषा ही माणसाचं स्टेटस सिम्बॉल होऊ शकते. भाषावरून माणूस उच्च आणि नीच अशा भेदभाव करायला लागतो. तर हा जो प्रश्न आहे हा याच्यामध्ये G.B. शॉनी अतिशय प्रभावी पद्धतीने मांडला आहे पिग्मॅलियन ह्या नाटकामध्ये. द प्ले पिग्मॅलियन इट डील्स विथ द प्रॉब्लेम ऑफ लँग्वेज. इट explains the issue that language is being a symbol of social status. Then his next play Arms and a Man, which is prescribed for your study also. This play can also be considered as a problem play. की आर्म्स अँड अ मॅन हे अतिशय प्रसिद्ध असं नाटक आहे G.B. शॉचं. तर जे तुमच्या अभ्यासक्रमासाठी लावलेलं आहे तर ते सुद्धा आपण प्रॉब्लेम प्ले म्हणून कन्सिडर करू शकतो. याच्यात कोणता प्रॉब्लेम मांडला आहे? इन धिस प्ले शॉ इज डिस्कसिंग द फ्युटिलिटी ऑफ वॉर. की युद्ध जे आहे ना ते युद्ध कसं निरर्थक असतं याची चर्चा याच्यामध्ये शॉने केलेली आहे. बघा आजपर्यंत आपण युद्ध त्याच्यातलं शौर्य याला रोमॅन्टिक ॲटिट्यूडने बघत असतो, आदर्शवादी तत्वाने बघत असतो, आदर्शवादी दृष्टिकोनातून बघत असतो की शूर वीर युद्धामध्ये प्राणपणाला लावणे, युद्ध देशासाठी लढणं ही खूप मोठी ग्लोरियस थिंग. दिस इज ग्लोरियस थिंग. बट हिअर शॉ शोज दॅट वॉर इज नेव्हर ग्लोरियस. की युद्ध हे ना कधीच वैभवशाली नसतं. युद्धामुळे फक्त लॉस अँड लॉसच होतं, नुकसानच होतं आणि ते नुकसान कधी न भरून निघणार असतं. तर युद्ध कसं निरर्थक असतं हे त्याच्यात मांडलं आहे. चॉकलेट क्रीम इज मोर इम्पॉर्टंट दॅन द बुलेट्स फॉर द सोल्जर्स. हे जे तत्त्व त्यांनी मांडलं आहे याच्यातनं हे अगदी प्रसिद्ध झालेलं आहे की सैनिकाला युद्धामध्ये बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा चॉकलेटची जास्त गरज असते. कारण सैन्य जे ना त्याची उपासमार होत असते आणि उपासमार होत असल्यानंतर सैन्य प्राणपणाने लढू शकत नाही. तर हे जे सगळे आदर्शवादी तत्व यांचा सगळा मुलामाग खरवडून वास्तववाद जो आहे तो शॉनी ह्या नाटकातून मांडलेला आहे. सर्बिया आणि बल्गेरिया यांच्यातला युद्धाचं बॅकग्राऊंड त्याच्यात घेतलं आहे आणि त्याच्यातून ही रोमॅन्टिक कॉमेडी जे प्रॉब्लेम प्ले जो आहे तो फुलतो आहे. I will teach you and we will discuss it. So this is problem play. Problem play म्हणजे काय? The play which presents some of the social or political problem. The play which discusses any important problem or the play which focuses on some important problem, it is called as the problem play.
की जे नाटक एखाद्या समस्येवर प्रकाश टाकतं, एखाद्या समस्येभोवती गुंफलेलं असतं किंवा एखाद्या समस्येची चर्चा करतं, त्याला प्रॉब्लेम प्ले असं म्हटलं जातं. ठीक आहे. नाऊ वी विल टर्न टू ॲब्सर्ड ड्रामा. तर आता हा नाटकाचा नवीन प्रकार ॲब्सर्ड ड्रामा. व्हॉट इज ॲब्सर्ड ड्रामा? त्याच्या आधी तुम्हाला ॲब्सर्ड ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. ॲब्सर्ड म्हणजे विचित्र, मिनिंगलेस, अर्थहीन, निरर्थक, की ज्याला काही अर्थ नाही आहे, ज्याला कुठेही काही ऑर्डर आहे म्हणजे व्यवस्थित पद्धतीने नाही, सुसंगत नाही आहे, विसंगती आहे, तुटक आहे, अर्थहीन आहे, निरर्थक अशा ज्या गोष्टी असतात विचित्र, त्यांना म्हणतो आपण ॲब्सर्ड ड्रामा. तो व्हॉट इज ॲब्सर्ड ड्रामा? The play which presents the absurd element in human life, it is called as absurd drama. की जे नाटक मानवी जीवनाची निरर्थकता मांडतं, मानवी जीवनाचा अर्थहीनता मांडतं, त्या नाटकाला ॲब्सर्ड ड्रामा असं म्हटलं जातं. दिस इज अ रिसेंट टाईप ऑफ ड्रामा. की हा केव्हा अस्तित्वात आलेला प्रकार आहे? आफ्टर 1950 to 1960s दिस टाईप ऑफ ड्रामा वॉज पॉप्युलर. की 1950 ते 1960 या कालावधीमध्ये ॲब्सर्ड ड्रामा नावाचा जो प्रकार आहे नाटकाचा, तो लोकप्रिय झाला होता. तर नेमका हा ॲब्सर्ड ड्रामा कसा असतो? इट इज अ फॉर्म ऑफ ड्रामा दॅट एम्फसाइजेस द ॲब्सर्डिटी ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. की ॲब्सर्ड ड्रामा म्हणजे असं नाटक असतं की जे मानवी जीवनातलं ॲब्सर्डिटी म्हणजे मिनिंगलेसनेस, अर्थहीनता, निरर्थकता याच्यावर जोर देतं किंवा निरर्थकतेवर प्रकाश टाकतं. मानवी जीवनातल्या किंवा मानवी अस्तित्वाच्या निरर्थकतेवर प्रकाश टाकणारं जे नाटक असतं त्याला म्हणायचं ॲब्सर्ड ड्रामा. Here, this play employs disjointed, repetitious and meaningless dialogue, purposeless and confusing situations, and plot that lacks realistic or logical development. याची काय वैशिष्ट्य सांगता येतील? तर ह्या नाटकामध्ये अर्थहीनता जर मांडायची की मानवी जीवनाला काही अर्थच नाही, या जगण्याला पण काही अर्थ नाही आहे, जगात पण काही अर्थ नाही, मानवी अस्तित्वाला पण काही अर्थ नाही. कारण साधारणतः कसं असतं ना की आपली एक प्रवृत्ती असते की आपण प्रत्येक गोष्टीमागे अर्थ शोधत असतो. कुठलीही घटना घडली की त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आणि मानवी जीवनातल्या छोट्या मोठ्या घटनांमध्ये आपण अर्थ शोधतो. परंतु हे युनिवर्स, विश्व जे आहे, त्या विश्वात ज्या सगळ्या गोष्टी चालत असतात ना, याच्यात इतक्या उलथापालथी होतात की आपल्याला कळत नाही की ह्या विश्वामध्ये कुठलीही गोष्ट किंवा मानवी अस्तित्व याला काही अर्थ आहे किंवा नाही. बघा आता सध्या कोरोनाचंच जर उदाहरण द्यायचं झालं की माणसाने एवढी प्रगती केली, अगदी चंद्रावर राहायला तयारी आहे त्याची, चंद्रावरचे प्लॉट विकतोय माणूस, सगळीकडे त्याचे हात पोचले, पण कोण कुठला न दिसणारा, डोळ्यांनी न दिसणारा छोटासा विषाणू आला, अवघ्या जगभरात पसरला आणि सगळ्या मेडिकल सायन्सेसला, मानवाच्या सगळ्या प्रगतीला त्याने शून्यावर आणून ठेवलं. आणि चालता बोलता माणसं की जे डॉक्टर लोकांना वाचवत आहेत ते सुद्धा कोरोनाच्या बळी पडत आहेत, घरच्या घरं, गावच्या गावं उजाडत आहेत. तर इथं आपल्याला कळतं की काही अर्थ आहे का? असं जर असेल, जे डॉक्टर इतक्या लोकांचे प्राण वाचवत आहेत, तर मग देव असेल किंवा मानवी जीवनाला, मानवी कर्माला काहीतरी अर्थ असेल, तर त्यावेळी मग देव किंवा विश्व किंवा कर्म कोणताही सिद्धांत मांडू द्या, तर तिथं माणूस का वाचत नाही? इथं तर सगळंच निरर्थक ठरतं आहे ना. सो धिस शोज दॅट देअर इज नथिंग इन ह्युमन लाईफ. की मानवी जीवनामध्ये आणि विश्वाच्या या सगळ्या घडामोडींमध्ये काहीही सुसंगती नाही आहे. मानवी जीवनाला ह्या विश्वाच्या घडामोडींमध्ये काही एक अर्थ नाही आहे. माणसासारखेच अनेक प्रजाती, डायनासॉरसारखे अनेक प्राणी आले आणि गेले, त्यांचं अस्तित्वही मिटून गेलं आहे. माणूस जगला काय आणि वाचला काय, संपूर्ण मानवजात जरी नष्ट झाली तरी विश्वाला त्याचा फरक पडत नाही. तर हे जे अर्थहीनता आहे मानवी जीवनाची, त्याच्यावर प्रकाश टाकणारं हे जे नाटक असतं त्याला म्हणतात ॲब्सर्ड ड्रामा. तर ॲब्सर्ड हा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ आहे, ॲब्सर्ड मीन्स रिडिक्युलसली अनरिझनेबल, अनसाऊंड, इनकॉन्ग्रुअस. की अनरिझनेबल की याच्यामध्ये कुठं काही कारण दिसत नाही, सगळंच कारण होत असतं. कोरोना येण्यासाठी काही कारण आहे का? आपणच शोधून काढतो की पृथ्वीवर पाप जास्त झालं,
मग अशी काहीतरी रोगाची साथ येते. मग पाप जास्त झालं असेल तर पापी माणसंच मरायला पाहिजेत ना, पापी जिवंत राहतात आणि चांगलीच माणसं जात आहे. कशाला काही अर्थ नसतो. अनसाऊंड, अयोग्य सगळ्या ज्या गोष्टी घडतायत हे योग्य घडतायत का? की जे म्हातारे घरात राहत आहेत ते तरी सुरक्षित आहेत, पण कामानिमित्त बाहेर जाणारा तरुण घरचा करताही निघून जातोय. ऑल दिस इज ॲब्सर्ड, इररॅशनल, की कुठंही काही सुसंगती नाही आहे, तर्कसंगतता काही नाही आहे. सो इट मीन्स हॅविंग नो रॅशनल और ऑर्डरली रिलेशनशिप टू ह्युमन लाईफ, की मानवी जीवनामध्ये कुठंही सुसंगती दिसत नाही, कुठंही व्यवस्था दिसत नाही, किंवा काही कार्यकारण भाव कुठंही काही दिसत नाही. इट मीन्स लॅकिंग ऑर्डर और व्हॅल्यू इन ह्युमन एक्झिस्टन्स, की मानवी जीवनाला काही अर्थ आहे की नाही, काही किंमत आहे की नाही, हाच प्रश्न जिथं उभा राहतो अशा नाटकाला म्हणतात absurd drama. The absurd theater or plays refer to the conflict between human tendency to seek inherent meaning in life and the silent answer of the universe, in which the harsh truth arises that there is no inherent meaning in human life. The absurd drama emphasizes the meaninglessness of life and shows that existence is absurd because of the conflicting views between humans and the universe. की ॲब्सर्ड थिएटरचे जे ड्रॅमॅटिस्ट आहेत किंवा ॲब्सर्ड नाटक लिहिणारे जे नाटककार आहेत त्यांची मान्यता अशी आहे की माणूस नेहमी बघा अशी टेंडन्सी असते की प्रत्येक घटनेमागे अर्थ शोधत असतो, परंतु मानवाची ही टेंडन्सी, मानवाची अर्थ शोधण्याची प्रवृत्ती आणि विश्वाच्या घडामोडी यांच्यामध्ये कुठलीही सुसंगती नाही. विश्व त्याच्या गतीने चालत असतं, माणूस त्याच्या पद्धतीने त्याच्या परीने जातो. विश्वामध्ये छोटी मोठी घडामोड झाली की माणूस त्याचा नवथा होऊन जातो. तर त्यामुळे त्याच्यामध्ये विसंगती आहे, द कॉन्फ्लिक्ट, की संघर्ष चाललेला आहे, की विश्वाच्या घडामोडी आणि माणसाची अर्थ लावण्याची धडपड, ह्या सगळ्यांमध्ये संघर्ष चालला आहे. आणि हे जे ॲब्सर्ड ड्रॅमॅटिस्ट आहे हे एकच गोष्ट फोकस करतात, दॅट एव्हरीथिंग इन ह्युमन लाईफ इट इज मिनिंगलेस, की मानवी जीवनातली प्रत्येक गोष्ट निरर्थक आहे. मानवी जीवनात आणि विश्वाच्या घडामोडींमध्ये अर्थार्थी काही एक संबंध नाही आणि मानवी अस्तित्व असलं काय नसलं काय त्याला काही अर्थ नसतो, मानवी धडपडीला पण काही अर्थ नसतो. म्हणजे जीवनाची आणि जगाची निरर्थकता जी आहे याच्यावर ॲब्सर्ड ड्रॅमॅटिस्टने प्रकाश टाकलेला असतो. याची काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील का? व्हॉट आर द फीचर्स ऑफ ॲब्सर्ड ड्रामा? The first important feature of absurd drama is that there two themes reoccur in the ॲब्सर्ड ड्रामा, की ॲब्सर्ड ड्रामामध्ये दोन विषय जे आहेत, दोन थीम्स ज्या आहेत त्या पुन्हा 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 येत असतात. कोणत्या दोन थीम आहेत त्या? द फर्स्ट इज द मिनिंगलेसनेस ऑफ लाईफ अँड द वर्ल्ड, की जीवनातलं आणि जगाची निरर्थकता, की जगात पण काही अर्थ नाही आणि मानवी जीवनात पण काही अर्थ नाही आहे, हा विषय त्याच्यात मांडलेला असतो. मानवी धडपडीला काही एक अर्थ नाही आहे, कोणत्या व्हॅल्यूजला काही एक अर्थ नाही हे त्याच्यात मांडलेलं असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, दॅट इन धिस मॉडर्न वर्ल्ड एव्हरी ह्युमन बीइंग इज आयसोलेटेड फ्रॉम द वर्ल्ड, की मानवी जीवनामध्ये या आधुनिक जगात प्रत्येक माणूस, प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो आहे तो एकाकी पडलेला आहे, आयसोलेटेड, जगापासून तुटला आहे, जगाशी त्याचा काही अर्थार्थी संबंध नाही आहे. प्रत्येकजण एकाकी आहे. तर माणसाचं एकाकीपण आणि जीवनाची, जगाची निरर्थकता ह्या दोन विषय याच्यात परोपरीने मांडलेले असतात. देन द नेक्स्ट इज डिव्हॅल्युएशन ऑफ लँग्वेज. बघा आपण एकीकडे म्हणतो की भाषा हे मानवी जीवनातलं अतिशय महत्त्वाचं अंग आहे. भाषा माणसाला व्यक्त करण्याची संधी देते, माणसाला समजून घेण्याची संधी देते, माणसाला माणसाशी जोडण्याचं काम करते. परंतु हे ॲब्सर्ड ड्रॅमॅटिस्ट असं म्हणतात की भाषेचं व्हॅल्यूच राहिलेला नाही आहे, की कम्युनिकेशन, द लॅक ऑफ कम्युनिकेशन, दिस इज ट्रेस्ड इन ॲब्सर्ड ड्रामा, की मानवी जीवनातला संवादच हरवून गेलेला आहे.
मानवी जीवनामध्ये आता आधुनिक युगामध्ये एकमेकांशी कम्युनिकेशन राहिलं नाही. द लॅक ऑफ कम्युनिकेशन इट इज द इम्पॉर्टंट फीचर ऑफ मॉडर्न लाईफ. की मानवी जीवनाचं, आधुनिक मानवी जीवनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की आपला माणसांमधला संवाद हरवलेला. आपल्याला काय म्हणायचं आहे ते आपल्याला दुसऱ्यापर्यंत पोचवता येत नाही आणि दुसऱ्याचं मन आपल्याला जाणून घेता येत नाही आहे. प्रत्येक माणूस एकटा पडला आहे. एव्हरी मॅन इज अ प्रिझनर विदिन हिज स्किन. की प्रत्येक माणूस आपल्या त्वचेच्या आतच कैदी झालेला आहे. द लॅक ऑफ प्लॉट. हे जे नाटक असतं ना, इथं काही प्लॉट म्हणजे कथानकच नसतं, काहीच इव्हेंट नसतात. रोज असा प्लॉट असतो की म्हणावं की काय घडामोडी घडल्या, कुठल्याही इम्पॉर्टंट घडामोडी नसतात. जे काय संवाद असतात ते रिपिटेटिव्ह असतात, मिनिंगलेस असतात, अर्थहीन असतात, एकाचा दुसऱ्याशी काही संबंध नाही. धिस प्ले फोकसेस ऑन द बोर्डम ऑफ लाईफ. की जीवन जे ते किती कंटाळवाणं झालेलं आहे ना, याच्यावर ॲब्सर्ड ड्रामामध्ये प्रकाश टाकलेला असतो. इट प्रेझेंट्स द अँझायटी, डिस्पेअर अँड सेन्स ऑफ लॉस. की ह्या नाटकांमधून मानवी जीवनातली चिंता, काळजी, निराशा आणि सेन्स ऑफ लॉस की गमावल्याची भावना जी ह्या प्रकाशाने ह्या गोष्टी मांडलेल्या असतात. प्रकर्षाने मानवी जीवनातली पेसिमिस्टिक बाजू जी ती मांडलेली असते. पेसिमिस्टिक विजन ऑफ ह्युमॅनिटी स्ट्रगलिंग वेनली टू फाइंड पर्पज अँड मिनिंग इन लाईफ. की याच्यामधला व्ह्यूज असतो या नाटकातला पूर्णपणे निराशावादी असतो. याच्यामध्ये माणूस जो आहे, माणसाची जी सगळी धडपड असते की तो आपल्या जीवनाला आणि आपल्या सगळ्या गोष्टींचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असतो. कर्माचा अर्थ शोधण्याचा, अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी किती निरर्थक आहे याच्यावरच या नाटकामध्ये प्रकाश टाकलेला असतो. की हे नाटक इट शोज द बोर्डम ऑफ लाईफ, मिनिंगनेसलेस ऑफ लाईफ. इट प्रेझेंट्स द अँझायटी ऑफ लाईफ, डिस्पेअर ऑफ लाईफ अँड द सेन्स ऑफ लॉस. इट इज द इम्पॉर्टंट थिंग. तर ह्या ॲब्सर्ड ड्रामाचे महत्त्वाचे ड्रामाटिस्ट कोण आहेत? तर सॅम्युएल बेकेट, एडवर्ड अल्बी, युजिन लेनस्को, जीन जेनेट, हेरॉल्ड फिंटर ह्यासारखे नाटककार जे आहेत त्यांनी ॲब्सर्ड ड्रामा हे लिहिलेलं आहे. आता नेमका ॲब्सर्ड ड्रामा हा टर्म कोणी कॉइन केला आहे, कोणी प्रचलित केला आहे? दिस टर्म इज कॉइन बाय ए क्रिटिक मार्टिन एस्लिन. मार्टिन एस्लिन नावाचे जे समीक्षक आहेत, क्रिटिक आहेत, त्यांनी हा शब्द जो आहे ॲब्सर्ड ड्रामा हा प्रचलित केला आहे. अँड हू इज द फादर ऑफ ॲब्सर्ड ड्रामा? की ॲब्सर्ड ड्रामा जो आहे याचा जनक कोण आहे? तर सॅम्युएल बेकेट नावाचे जे नाटककार आहेत त्यांना ही इज कॉल्ड ॲज द फादर ऑफ ॲब्सर्ड ड्रामा. त्यांचं वेटिंग फॉर गोडो नावाचं एक नाटक आहे, ते अतिशय प्रसिद्ध असं नाटक आहे की जे नेहमी ॲब्सर्ड ड्रामाचं एक्झाम्पल म्हणून दिलं जातं. आता काय ह्या वेटिंग फॉर गोडोमध्ये? वेटिंग फॉर गोडोमध्ये दोन माणसं आहेत. दोन माणसं म्हणजे माणसं कशी आहे की आजच्या जीवनामध्ये माणसं म्हणजे अगदीच ज्यांचं जगणं अर्थहीन आहे, ज्यांना जीवनामध्ये काही एमच नाही आहे, की जगतो कशासाठी हेच माणसाला कळत नाही. आणि का? मरण येत नाही तोपर्यंत जगत राहणं आहे, त्या परिस्थितीत जगत राहणं एवढंच माणसाच्या हातात आहे. पण तरीसुद्धा तो कशाची ना कशाची वाट बघत असतो. कशाची वाट बघतोय ते पण त्याला पुरेसं कळत नाही. तर ह्या नाटकामध्ये हे दोन पात्र आहेत आणि ते दोन पात्र कुणाची तरी वाट बघतायत. आता इतके अनसर्टन, अनिश्चितता आहे ना मानवी जीवनाची, ती त्यांनी त्याच्यात मांडलेली. की त्यांना नेमकं कळत नाही की आपण कोणाची वाट बघतोय, कोण येणार आहे, ती व्यक्ती नक्की येणार आहे का, ती व्यक्ती कोण आहे, कशी आहे आणि ती काय येणार आहे, ती काय करणार आहे, आपण त्याची का वाट बघतोय, ह्या कुठल्याही गोष्टी त्यांना कळत नाही. आणि ते फक्त वाट बघत असतात. आणि तो गोडो, ही इज नॉट ए गॉड, तो कधी येतच नाही. तर हे मानवी जीवनातली अर्थहीनता जी आहे, निरर्थकता जी आहे ती ह्या नाटकामध्ये मांडलेली आहे. त्याचबरोबर एडवर्ड अल्बी यांचं द झू स्टोरी हे सुद्धा अगदी प्रसिद्ध असं ॲब्सर्ड ड्रामा आहे. किंवा मिथ ऑफ सिसिफस, द झू स्टोरी, द बाल्ड सोप्रानो, रेनोसेरोस ही जी आहेत ही सगळी प्रसिद्ध असे ॲब्सर्ड ड्रामा आहेत. सो व्हॉट इज ॲब्सर्ड ड्रामा? Absurd drama is a play which shows the absurdity of human life, the meaninglessness of human life and human world. की मानवी जीवन आणि मानवी जग याची निरर्थकता मांडणारं, आधुनिक जीवनातला कंटाळवाणेपण,
अर्थहीनता, जीवनाचं आपण जगतो कशासाठी हेच न कळणं, एमलेसनेस ऑफ लाईफ, हे ज्याच्यात मांडलं जातं असं जे नाटक असतं त्याला म्हणतात ॲब्सर्ड ड्रामा. आय थिंक यू हॅव वेल अंडरस्टूड अँड इफ यू हॅव सम प्रॉब्लेम यू कॅन फील फ्री टू आस्क मी क्वेश्चन्स. की मित्रांनो, तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्ही मोकळेपणाने मला प्रश्न विचारू शकतात, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं तेही सांगू शकतात आणि हे तुमचे प्रश्नसुद्धा त्याच्यातून मांडू शकतात, मी तुम्हाला उत्तरं देईल. देन गुडबाय फॉर सम टाईम. वी विल मीट इन दी नेक्स्ट लेक्चर. ओके.